हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 15 फेब्रुवारी आणि आत्ता आम्ही आहे रेल्वे स्टेशनवरती. उद्या आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे 16 फेब्रुवारी आणि ती सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गोकर्णाला निघालो आहे. आत्ता वाजल्यात सकाळचे 7:45. आम्ही गोकर्ण स्टेशनला पोचलो आहे. ट्रेनच्या बाहेर उतरताच एकदम मस्त वाटायला लागलं आहे. इथल्या वातावरणात एक वेगळीच शांतता आहे. इथं फार काही डेव्हलपमेंट झाली नसल्यामुळे इथं सगळं नैसर्गिक वातावरण आहे. स्टेशनपासून बीचकडे जाण्यासाठी इथं ऑटो मिळतात आणि इथले रस्ते पण खूप छान आहेत. त्यानंतर आमच्या हॉटेलला जाण्यासाठी इथं कच्चा रस्ता आहे आणि म्हणूनच हॉटेलवाल्यांनी बॅग उचलण्यासाठी एका माणसाला पाठवलं आहे सोबत. असं अगदी कोकणात येण्यासारखं फील होत आहे आम्हाला. ही जी साईड आहे ही बीचची बॅक साईड आहे. यापुढे आमचं हॉटेल आणि त्याच्या पुढे बीच. इथं येताच खूप मस्त वाटत आहे. आणि फायनली बीच आला आहे. इथं आल्यानंतर अगदी शांत वाटत आहे. फक्त लाटांचा आवाज. आणि इथला हाच आमचा स्टे आहे. याचं नाव आहे कासा पामरो. यांच्या रिसॉर्टला कुठेही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही. आम्ही गुगल मॅपला शोधून बुक केले आहे. यांची एकही रूम खाली नसते कारण यांच्या बुकिंग सर्व वर्ड ऑफ माउथनीच होतात. पुढचे 3 दिवस हा आमचा व्ह्यू असणार आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. एक तास या लाटांकडे बघत राहिल्यानंतर सुद्धा मन भरत नाही आहे. एवढा शांत आणि क्लीन बीच मी आतापर्यंत कुठेच बघितला नाही. आम्हाला आमची रूम 11 वाजता मिळणार आहे. सो त्याआधी आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो इकडेच. आणि इथं येऊन सुरू झालं आहे अव्यांचं माती खेळणं. त्याला इथं मम्मी पप्पा कोणी नको आहे. जेवायला द्या नको द्या काही फरक पडत नाही. फक्त माती खेळू द्या. ब्रेकफास्ट नंतर पुन्हा आम्ही थोड्या वेळ बीचवरती बसलो. या लाटांना बघण्यात सुद्धा एक वेगळीच गंमत आहे. आणि तिथं बसलेलं असतानाच आमच्या मागून इथं एक उंट आला. मग म्हटलं चला अव्यांला उंटाची सवारी करूया. बसताना तो आधी थोडासा घाबरलेला. आम्हाला वाटलं ते दादा त्याच्या मागे बसणार पण ते मागे बसले नाही. पण जसा हळूहळू उंट चालायला लागला तशी अव्यांला मजा यायला लागली. अव्यान हाय. आता बघा आली बघा. त्यानंतर 11 वाजता आम्ही रिसॉर्टला आलो. आणि ही आहे आमची रूम. रूममध्ये फार फॅन्सी गोष्टी नाहीत. अगदी कामाच्या ज्या गोष्टी त्याच त्यांनी ठेवल्या आहेत. पण रूम अगदी क्लीन आहे. लाईट्स खूप दिले आहेत.
आणि असं रूम मधून पूर्ण बाहेरचं दिसते. त्यानंतर या साईडला एक मिरर दिला आहे, ड्रेसिंग युनिट. वरती छान लाईट्स लावले आहेत. या साईडला कपडे वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे. आणि इकडे आहे हे बाथरूम. बाथरूम पण खूप क्लीन होते आणि खूप एस्थेटिक पण. तो रूम मधून असा काही व्ह्यू दिसतो बाहेरचा. रूमच्या बाहेर सुद्धा बसण्यासाठी जागा आहे. हॉटेलवरती आम्ही अंघोळी वगैरे करून छान तयार झालो आणि आम्ही आलो आहे आता इथं लंचसाठी. या रेस्टॉरंटचं नाव आहे इल मिलो. यांचा पण ॲम्बियन्स खूप छान आहे आणि या सर्व रेस्टॉरंटला बीच व्ह्यू आहे. भूक खूप लागली होती त्यामुळे 1-2च फूडचे फोटोज काढले. जेवणानंतर त्याच रेस्टॉरंटला बसून तिथं थोडाफार टाइमपास केला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या हॉटेलला रिटर्न आलो. एक झोप काढली आणि अव्यांला पुन्हा भूक लागल्यामुळे तो आता पॉपकॉर्न खातो आहे. आणि पुन्हा संध्याकाळी अव्यांची बीच टॉयज घेऊन आम्ही बीचवरती आलो आहे. त्याच्यासोबत आम्ही पण मस्त माती खेळतो आहे. असं लहानपणी खेळायला मिळालं नाही म्हणून अव्यांसोबत आम्ही पण हाऊस भागवतो आहे. आणि आज आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे समुद्राकडून आम्हाला सरप्राईज. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 8. आम्ही छान तयार होऊन डिनरसाठी निघालो आहे. माझ्या हजबंडनी आधीच सर्व रिसर्च केला आहे. सर्व रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज वाचून त्यांनी काही रेस्टॉरंट शॉर्टलिस्ट केले आहे. आता तेच आम्ही बघतो आहे. इथं सर्वांनीच खूप छान डेकोरेशन केलं आहे. आणि आम्ही आज डिनर करायला या शॅकवरती जाणार आहे. आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे सनसेट कॅफे. आणि इथं आल्याबरोबर आम्हाला बाहेरची सीट मिळाली नाही, तर बाहेरच्या सीटसाठी आम्ही 10-15 मिनिट वेट केला आणि फायनली आम्हाला आमची बाहेरची सीट मिळाली. मस्त कॅन्डल लाईट डिनर, समोर छान समुद्र आणि रेस्टॉरंटमध्ये छान म्युझिक चालू आहे. असं वाटतं सगळं काही जुळून आलं आहे. इथं पुन्हा भूक लागलेली असल्यामुळे मी फार काही शूट नाही केले. नेक्स्ट मॉर्निंग सकाळी लवकर उठून आम्ही पुन्हा बीचवरती आलो आहे, कारण बीचवरची ही सकाळची शांतता खूप वेगळी असते. अव्यांना सुद्धा ह्या लाटा बघायला खूप आवडत आहे. रात्री इथपर्यंत पाणी आलेलं असते इकडे. त्यानंतर ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही इथल्या एका जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. इथला मी फक्त हा एक फोटो काढला होता. ब्रेकफास्ट नंतर पुन्हा आम्ही आमच्या रिसॉर्टला आलो आहे. आमच्यासोबत अव्यांसुद्धा खूप एन्जॉय करतो आहे. त्यानंतर छान रेडी होऊन आम्ही पुन्हा नेक्स्ट डे निघालो फिरण्यासाठी. इथं एक प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिर आहे. ते बंद झालं असल्यामुळे आम्हाला दर्शन करायला मिळालं नाही. आणि त्यानंतर आम्ही इथल्या फेमस नमस्ते कॅफेला आलो. हे कॅफे इथल्या ओम बीचवरती आहे. बीचला ओमचा शेप असल्यामुळेच या बीचचं नाव ओम बीच आहे.
जेवढं आम्ही या कॅफेबद्दल ऐकलं होतं तेवढंच आम्ही डिसअपॉइंट झालो. कारण ही बघा जळलेली फिश होती अक्षरशः. प्रॉन्स बिर्याणीची टेस्ट अगदी सेम व्हेज बिर्याणीसारखी लागत होती. इथले फक्त आम्हाला हे खेकडे आवडले की तर सर्व ओके होतं. जेवणानंतर आम्ही या बीचवरती थोडासा टाइमपास केला. इथं काही फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर आम्हाला थोडीशी झोप येत होती म्हणून आम्ही इथंच थोड्या वेळ बीचवरती अंग टाकले. इथं समुद्रात फिरण्यासाठी बोटिंगचे पॅकेजेस असतात 1.5 तास 3 तास. तर आम्ही ते आमच्या ट्रिपच्या 3ऱ्या दिवशी ठरवले होते. पण उद्या इथल्या महाशिवरात्रीचा शेवटचा दिवस असल्यामुळे इथं सर्व काही बंद आहे. म्हणून मग अव्यांला एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही इथल्या एका छोट्या बोटमध्ये बसलो. मला खूप भीती वाटत होती पण अव्यान मस्त एन्जॉय करत होता. बीचवरती फिरून झाल्यानंतर पुन्हा आम्ही इकडे मंदिराकडे आलो. संध्याकाळी 5ला मंदिर ओपन होणार होतं. इथला हा रथ सुद्धा खूप फेमस आहे. वर्षातून एकदाच याची रथयात्रा निघते आणि तीच उद्या आहे. त्यामुळे इथं सर्व उद्या बंद राहील. इथले हे खूप प्राचीन मंदिर आहे. आम्हाला या मंदिराबाबत काहीच माहिती नव्हते पण देवाचीच इच्छा होती की आम्ही शिवरात्रीमध्ये इथं आलो. हे भगवान शंकराचे खूप प्राचीन मंदिर आहे. इथं असलेले आत्मलिंग खूप शक्तिशाली आणि स्वयंभू मानले जाते. गोकर्णाला दक्षिण काशी असेही म्हणतात. दर्शन छान झाल्यानंतर आम्ही पुन्हा बीचला येऊन थोड्या वेळ बसलो आणि मग पुन्हा आमच्या रूमवरती गेलो. तिथं छान फ्रेश झालो, तयारी केली आणि डिनरसाठी इथल्या द कोको लीफ या कॅफेमध्ये आलो. इथं व्हिजिट केलेल्या सर्व रेस्टॉरंटमध्ये सर्वात जास्त आम्हाला हे कॅफे आवडले, द कोको लीफ. याचा ॲम्बियन्स तर छानच होता पण यांचं फूडसुद्धा खूप छान आहे. फूड खरंच खूप छान होतं पण कुठल्याच याचा मी फोटो काढला नाही. पण फायनली म्हटलं या डेझर्टचा आपण छान व्हिडिओ करूया. माझं फेवरेट डेझर्ट आहे हे चॉकलेट ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. आज आहे डे 3. इथला आमचा लास्ट डे. आज आम्ही जाणार आहोत कुडले बीचला. ही आमच्या रिसॉर्टची मागची साईड. इथं आम्ही फिरण्यासाठी एक स्कूटी रेंटवरती घेतली आहे. ते सर्वात स्वस्त पडते आणि इझी पण. तर एवढ्या पायऱ्या आता आम्हाला इथं उतरायच्या आहेत. पूर्ण ट्रिपमध्ये अव्यांनी आम्हाला कुठेच म्हटलं नाही की मला उचलून घे. त्याला उलट मी बोलली की मी तुला उचलून घेते म्हणजे आपण पटापट जाऊया. तर त्याचं असतं की नको, मी माझा चालतो. रोजच्या आमच्या 17,000 ते 18,000 स्टेप्स होत आहेत आणि हा सुद्धा आमच्यासोबत तितकाच चालतो आहे. तर हा आहे कुडले बीच. ओम बीचपेक्षा मला हा जरा बरा वाटला पण सर्वात छान तर मला मेन बीचच वाटला जिथं आमचं रिसॉर्ट आहे. इथला भाग जास्त सपाट असल्यामुळे इथं लाटा फारशा दिसत नव्हत्या. मेन बीचला खूप सुंदर लाटा दिसतात. तरी या साईडला हे दगड वगैरे असल्यामुळे छान वाटतं आहे. कुडले बीचवरून आम्ही दुपारी 1 वाजताच आमच्या हॉटेलला रिटर्न आलो. आमची ट्रेन संध्याकाळी 6ची आहे आणि आम्ही सकाळी 11 वाजताच इथल्या रूम चेकआउट केल्या आहेत. त्यामुळे दिवसभर आम्हाला इथं बाहेरच बसावं लागणार आहे. इथं आम्हाला 5 मिनिटसुद्धा बोर नाही झाले. इथं आमच्यासोबत एक कपल आहे ज्यांना अव्यान एवढीच मुलगी आहे. ती आणि अव्यान इथं मस्त खेळता आहेत. त्यानंतर 4:30ला आम्ही रेल्वे स्टेशनसाठी निघालो.
आमची ट्रेन येण्याच्या 5 मिनिटाआधी आम्हाला कळाले की आमची ट्रेन दुसऱ्या साईडला येते आहे, ज्या साईडला प्लॅटफॉर्मच नाही. ते वेळेवर एक अशी सीडी लावतात, तिथून आपल्याला प्लॅटफॉर्म क्रॉस करायचा असतो. हे पण इथलं एक ॲडव्हेंचर होतं. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.